Grad function prototypes. Classes in C++ and free stores. Miscellaneous class issue. Data structures through C++. Input-output in C++. Advanced features and templates. And many more. Outputs. Society Management System. नमस्कार. आत्ता 10वी आणि 12वीतून उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आता पुढं काय हा खरं म्हणजे एक मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालक दोघांपुढे उभा असतो. आपण त्यातला आत्ता पहिल्यांदा 10वीपासून सुरुवात करूया, कारण बहुसंख्य मुलं 10वीची आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचा आत्ताच नुकताच रिझल्ट लागला आहे आणि त्यामुळे खुशीत आहेत, छान मजा वाटते. पण पुढं काय या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधणं खूप आवश्यक असतं. 10वीपर्यंतचं आयुष्य ना खूप मस्त जातं. 7वीतून 8वीत, 8वीतून 9वीत, 9वीतून 10वीत काही प्रॉब्लेम नसतो. पण 10वीतून पुढं कुठेतरी अचानक जाता येत नाही, ऑटोमॅटिक काही होत नाही. तुम्हाला काहीतरी निर्णय करावा लागतो आणि मग खरं तिथं येऊन घोडा अडतं की आता निर्णय कसा करायचा. ट्रॅडिशनली 2 प्रकारे निर्णय करण्याची पद्धत वर्षानुवर्ष आहे. एक, मार्क किती पडले 10वीला ते बघून ठरवायचं. मग साधारण एक 80-85% मार्क पडले, सायन्सला जायचं. त्यापेक्षा थोडे कमी पडले, कॉमर्सला जायचं. आणखीन कमी पडले, आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करत बसायचं. पण ही अत्यंत अशास्त्रीय पद्धत आहे. याचं कारण 10वीचं वर्ष मुळातच तुम्हाला मार्क कसे पाडायचे याच्याच ट्रेनिंगमध्ये घालवतात. त्यातनं वरनं ते 21 अपेक्षित, 25 अपेक्षित, ते सगळं झाल्यावर आमच्याकडं शाळा देतात 20 पैकी 20 मार्क इंटरनलचे, प्लस आमचं बोर्ड, त्यांच्याकडं बेस्ट ऑफ 5 नावाची योजना आहे. म्हणजे ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेजमधनं काढूनच टाकायचा. त्यामुळे असे पर्सेंटेज चालले वर आणि त्याच्या बेसिसवर जर आपण निर्णय घेणार असू तर कुठेतरी ते चुकीचं ठरतं, अशास्त्रीय आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. साधारण एक 2-3 वर्षापूर्वी 10वीचा निकाल लागल्यावर एक मुलगा मला भेटला. मी त्याला विचारलं, का रे बाळा किती मार्क पडले? 88%. अरे म्हटलं खूप छान मार्क आहेत की रे. काय करायचं ठरलं पुढं? सायन्स. म्हटलं ते बेस्ट ऑफ 5 कुठला विषय बाहेर पडला? सायन्स. अरे म्हटलं मार्क कसे पडले तुला? नाही मला संस्कृतला 99 मार्क आहेत म्हणला. हे डेंजरस आहे. त्यामुळे मार्क किती पडले या बेसिसवर आपण निर्णय घेणं नक्कीच चुकीचं ठरेल. मग दुसरं काय करतात मुलं? काय म्हणतात मित्रमंडळी, ग्रुप असतात ना मुलांचे मुलींचे, ते ग्रुपमध्ये सगळे मिळून ठरवतात चला अमक्या कॉलेजला जायचं. चालले सगळे जत्रेला चालल्यासारखे. हे चुकीचं आहे, कारण प्रत्येकाचं पूर्णपणे वेगळंच असतं सगळं काही. त्याचं एक उदाहरण सांगतो. असंच एक 2-3 वर्षापूर्वी एक मुलगा भेटला मला, 11वी कॉमर्स झालेला. मला म्हणला आपल्याला काही झेपत नाही वा हे कॉमर्स. म्हणलं का रे काय झालं? फार लिहायला लागतं म्हणला, मला एवढं लिहायची सवयच नाही. म्हणलं तू आला कसा काय कॉमर्सला? नाही म्हणला काय मला 10वीला 75% मार्क होते, आम्ही 5-6 मित्र एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी गेलो कॉमर्सला. आता म्हणले लक्षात येते हे काय आपल्याला झेपणारं काम नाही. म्हणलं मग तुला काय आवडत होतं रे? नाही म्हणलं मला 10वीपर्यंत आहे ना ते टेक्निकल सब्जेक्ट होते ते खूप आवडायचे. म्हणलं मग सोड ते, आता 11वी गेली असं समज, ये मागं परत आणि 10वी नंतरचा इंजिनिअरिंग डिप्लोमा घेऊन पुढे जा. का घडलं हे? एकमेव कारण, काय म्हणले मित्रमंडळी, काय म्हणले आजूबाजूचे, काय म्हणले नातेवाईक, काय म्हणले आई वडील, याच्यावर निर्णय. अनसायंटिफिक. सायंटिफिक काय त्याचाही विचार केला पाहिजे. सायंटिफिकसाठी मी तुम्हाला एक छोटासा एक्झरसाइज करायला सांगणार आहे. 10वीपर्यंत जेवढे विषय तुम्ही शिकला ना, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, जे काय विषय शिकलायत ते सगळे एका कागदावर लिहून काढा आणि मग 3 कॉलम करा. पहिल्या कॉलममध्ये
खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. दुसऱ्या कॉलममध्ये मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि तिसऱ्या कॉलममध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आता हे अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय आहेत ना, ते पहिल्यांदा फेकून द्या उचलून. काही फरक पडत नाही आयुष्यात. 10वी पर्यंत चॉईस नव्हता ना, सगळे खांद्यावर घेऊन पुढे जावं लागलं ना, आता संधी मिळणार आहे, बिलकुल सोडू नका. जे आवडत नाही, जमत नाही, झेपत नाहीत असं तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःशी कबूल केलंय ते विषय उचला, फेकून द्या. आणि मग जे विषय खूप आवडतात, जमतात, झेपतात या कॅटेगरीत पडलेले आहेत ते कुठल्या ब्रँचमध्ये बसतात, ती ब्रँच आपली. अशा प्रकारे जर तुम्ही सेल्फ अनालिसिस करून जर निर्णय केलात तर मला वाटतं तो चुकण्याची शक्यता जवळपास नाही. हल्ली पालक मला एक कायम प्रश्न विचारतात, सर आता याच्यापुढे स्कोप कशात आहे, स्कोप काय उत्तर देणार याचं. स्कोप प्रत्येकच फील्डमध्ये आहे, वरच्या 25% विद्यार्थ्यांना. आणि कुठल्याही फील्डमध्ये गेलात तरी स्कोप नाहीच आहे खालच्या 25% विद्यार्थ्यांना. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो, आपण त्या फील्डमध्ये कुठे आहोत त्याच्यावर स्कोप ठरतो. आणि म्हणून जर तुम्ही एक्झरसाइज केलात आणि मग तुमच्या आवडणाऱ्या, जमणाऱ्या, झेपणाऱ्या विषयात पुढे जायचा प्रयत्न केलात तर तुम्ही वरच्या 25% असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता हे असंच मी एका शाळेत, 10वीच्या शाळेत मला बोलवलं होतं. त्या विद्यार्थ्यांना मी हे सांगितलं असं असं एक्झरसाइज करा. मुलं कसली हो, त्यातल्या एका मुलांनी मला हळूच विचारलं, म्हणलं सर एक शंका आहे. म्हणलं काय शंका आहे रे. नाही म्हणलं मला कुठलाच विषय आवडत नाही. मग आता मी काय करायचं. तर ती पण सोय आहे. आता 10वी नंतर काय याचा समज असा आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स विषय संपला असं नाहीच आहे. 10वी नंतर अनेक फाटे फुटतात, त्यांची पहिल्यांदा माहिती करून घेऊ. एक बेसिक ITI. ज्याला 10वी पर्यंत कुठलाच विषय आवडला नाही त्याला सुद्धा जाता येण्याची ब्रांच म्हणजे ITI. पूर्ण टेक्निकल फील्ड आहे. आणि आपण एकीकडे स्किल इंडिया, मेक इन इंडिया असं सगळं म्हणतोय खरं, पण त्या स्किल इंडिया किंवा मेक इन इंडियासाठी जी मॅनपॉवर लागणार आहे, स्किल्ड मॅनपॉवर, ती येईल कुठनं. तर त्याच्यासाठीचा सगळ्यात चांगला कोर्स हा ITI आहे. 2 वर्षाचा कोर्स आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निकल कोर्सेसमधल्या माहित्या शिकवल्या जातात किंवा त्या प्रकारची स्किल तुम्हाला दिली जातात. त्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप मिळते, अप्रेंटिसशिप म्हणतात त्याला. आणि मग त्यातनं तुम्हाला एक्सपिरियन्सही मिळतो, तुमच्याकडे टेक्निकल नॉलेजही आलेलं असतं. आणि मग तुम्हाला रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी 10वी नंतर थेट 2 वर्षात प्राप्त होतात. मग त्याच्यात काही फक्त प्रायव्हेट सेक्टर आहे असं नाही बरं का, त्यात पब्लिक सेक्टर पण आहे. म्हणजे MSCB पासून ST महामंडळापर्यंत आणि दारूगोळा कारखान्यांपासून ते रेल्वेपर्यंत सगळीकडे ITI लागतात. आणि ITI झाला म्हणजे आपलं आता शिक्षण संपलं असं समजायचं कोणतंही कारण नाही. कारण ITI झालेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग करता येतं. डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना डिग्री इंजिनिअरिंग करता येतं. म्हणजे ITI झालेला विद्यार्थी डिग्री इंजिनिअरिंग पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. ITI झाल्यानंतर जर तुम्ही इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय 12वीचे दिलेत तर तुम्ही 12वी बोर्डाचे समकक्ष होता. म्हणजे मग 12वी नंतरच्या संधी पण उपलब्ध होतात. त्यामुळे ITI सारखा ऑप्शन हा 10वी नंतर आहे. त्याची ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ती सेंट्रलाइज्ड आहे. मग 100 फॉर्म नाही भरायचे, एकच फॉर्म भरायचा. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे ITIची. असाच दुसरा एक कोर्स आहे, त्याला 12वी व्होकेशनल म्हणतात. म्हणजे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय 12वीला सेम, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचेच. बाकीचे जे 5 विषय आहेत त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला एखादं स्किल किंवा एखादं टेक्निक हे तुम्हाला शिकवलं जातं, ज्यातनं तुम्ही पुढं तुमचं 12वी नंतरचं आयदर करिअर करू शकता किंवा दुसरं तुम्हाला काही कोर्स करायचा तो करू शकता. 12वीची रीतसर परीक्षा, 12वीचं रीतसर बोर्डाचं सर्टिफिकेट मिळतं. आणि याच्यात 20 प्रकारची कोर्सेस आहेत. अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये 1 किंवा 2 प्रकारचे कोर्सेस त्यातले असतात, आपण त्यातला निवडू शकतो. आणि मग हे 12वी तुम्ही झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुढच्या शिक्षणाच्या म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटमधला डिग्री डिप्लोमा असेल किंवा तुम्हाला BVoc बॅचलर ऑफ व्होकेशनल करायचं असेल, त्यातला डिग्री करायची असेल तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला ओपन होतात. म्हणजे 12वी व्होकेशनल नंतर आपल्याला अनेक पुढच्या शिक्षणाच्या संधी ओपन राहतात. तिसरा ऑप्शन 10वी नंतरचा जो खरं म्हणजे मुलींकरता आहे,
त्याला होम सायन्स असं म्हणतात. पण आपल्या मुली जायलाच तयार होत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करायला शिकवतात आणि मग त्यामध्ये मूर्ती कशाला करायचं, आई परत तेच करायला लावीन. नाही, होम सायन्समध्ये तुम्हाला अनेक स्किल शिकवली जातात, ज्याच्यामध्ये अगदी बेकरी कुकरीपासून इंटिरियर डिझायनिंगपर्यंत आणि चाइल्ड डेव्हलपमेंटपासून ते न्यूट्रिशनपर्यंत अनेक प्रकारचे स्किल्स किंवा अनेक प्रकारचे कोर्सेस तुम्हाला दिले जातात, ज्यातनं तुम्ही स्वतःच्या पायावर ग्रॅज्युएशन नंतर उभे राहता. 10वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे. ज्यांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग आहे, एलिमेंटरी झाली आहे, इंटरमिजिएट झाली आहे, ड्रॉइंग फार आवडतंय, केवळ त्या ड्रॉइंगच्या जोरावर 10वी नंतर पुढे जाण्याची संधी आहे आणि त्याला आपल्याकडं डिप्लोमा इन फाईन आर्ट्स असं नाव आहे. हा 2-3 वर्षाचे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही फक्त चित्रकलेच्या जोरावर तुमचं डिप्लोमा फाईन आर्ट्स करू शकता. डिप्लोमा फाईन आर्ट्स नंतर तुम्हाला मल्टीमीडिया, ॲनिमेशन, VFX किंवा अगदी ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रात जाण्याच्या संधी नक्की मिळू शकतात. अजून एक 10वी नंतरचा ऑप्शन आहे, तो तसा नोन आहे पण त्याच्याबद्दल जरा कन्फ्युजन आहे. तो म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा. ज्यांना पुढे जाऊन डिग्री इंजिनिअरिंगच करायचंय त्यांच्यासाठी खरं म्हणजे 10वी नंतर 2 फाटे फुटतात. एक, 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि पुढे 3 वर्षात डिग्री इंजिनिअरिंग, कारण सेकंड इयरला डायरेक्ट प्रवेश असतो डिग्रीच्या. 3 आणि 3 6 वर्ष. दुसरा मार्ग 11वी 12वी सायन्स आणि मग पुढे 4 वर्षाचं डिग्री इंजिनिअरिंग. 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, 2 आणि 4 6, दोन्ही मार्गाने 6च वर्ष लागत असल्यामुळे डिप्लोमाचा मार्ग स्वीकारू का 11वी 12वीचा स्वीकारू याच्यावर विद्यार्थी आणि पालक दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. मी तुम्हाला सजेशन नाही देणार, मी तुम्हाला फायदे तोटे सांगणार. 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा केल्याचे फायदे काय ते पहिल्यांदा पाहूया. 10वी नंतर डिप्लोमाला आपल्या 10वीला खूप चांगले मार्क मिळालेले असतात, त्यामुळे डिप्लोमाचं चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच मिळायची शक्यता वाढते. हे 11वी 12वी ते CET, ते JEE, त्याचे ते क्लासेस, त्याची ते रॅट रेस आणि त्यातनं पुढे नंतर इंजिनिअरिंग ॲडमिशनची लांबलेली प्रोसेस, या सगळ्यातनं सुटका होऊन प्लस इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष जरा डेंजरसच, 10-15% पोरांच्या दांड्या उडतात, हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जाण्याचा शॉर्टकट म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग. तिसरा ॲडव्हान्टेज, ज्या विषयातनं तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग केलंय त्याच ब्रांचमध्ये पुढे तुम्ही साधारणपणे डिग्री इंजिनिअरिंग करत असल्यामुळे डिग्रीचा कोर्स सोपा जातो आणि म्हणून एकंदरच आपल्याला इंजिनिअरिंग सोपं जाऊ शकतं. चौथा ॲडव्हान्टेज, डिप्लोमा पूर्ण झाल्यावर ज्यांना असा साक्षात्कार होईल की आपलं झालं एवढं शिक्षण फार झालं, त्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग इटसेल्फ बिकम्स अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन. म्हणजे ज्याच्यातनं तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी भरपूर मिळू शकतात आणि अगदी प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्येच आहेत असं नाही. मगाशी सांगितलं तसं गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा डिप्लोमा इंजिनियर्सला भरपूर संधी मिळतात. म्हणजे MSCB पासून ते ST महामंडळापर्यंत आणि डिफेन्स फोर्सेसपासून रेल्वेपर्यंत सगळीकडे डिप्लोमा इंजिनियर्स घेतले जातात. म्हणजे रेल्वेचा जो इंजिन ड्रायव्हर किंवा गार्ड आहे किंवा लोकलचा मोटरमन आहे तो डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियर असतो आणि तरीही त्याला जवळपास लाखभर रुपये महिना एवढा पगार मिळू शकतो. त्यामुळे डिप्लोमा नंतर जॉब किंवा करिअरच्या संधी नक्की मिळू शकतात. डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे, त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी डिप्लोमाच्या त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरावा. सिंगल फॉर्म आहे, परत एकदा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस थ्रू आउट महाराष्ट्र. हां, पण डिप्लोमा करण्याचे काही फक्त फायदेच मिळतात असं नाही, काही तोटे पण आहेत, तेही पाहून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे जी कॉम्पिटिशन 11वी 12वीला CET, JEE वगैरे टाळायचा प्रयत्न केला, ती कॉम्पिटिशन डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला अंगावर घ्यावीच लागते. कारण डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षानंतर गव्हर्नमेंट कॉलेज, मग COEP असेल, VJTI असेल, अशासारख्या कॉलेजमध्ये जर डिग्रीला सेकंड इयरला ॲडमिशन पाहिजे असेल तर किमान 95% मार्क लागतात. 10वीला नाही, डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला. म्हणजे कॉम्पिटिशन चुकलीच नाही. दुसरा डिसएडव्हान्टेज, आमच्याकडं मुलांना ना 12वी नंतर कळत नाही हो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडू का, इलेक्ट्रिकल निवडू का, इलेक्ट्रॉनिक्स निवडू का, कम्प्युटर निवडू, काय निवडू, हे 12वी नंतर कळत नाही. इथे तर 10वी नंतर निर्णय करायचा आहे. काहीच माहीत नाही विद्यार्थ्यांना. कोणीतरी सांगतं घे मेकॅनिकल, घ्या, चालला मेकॅनिकलला. कम्प्लीट ब्लाइंड डिसिजन ठरू शकतो. तिसरा डिसएडव्हान्टेज, नंबर ऑफ सीट्स. 12वी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या डिग्रीला जाताना समजा एखाद्या कॉलेजमध्ये 100 जागा आहेत,
तर डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाताना फक्त 10 जागा असतात. 10% सीट्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ सीट्स आर रिड्युस्ड टू 10%. फायदे आणि तोटे दोन्ही मी तुम्हाला सांगितलेत. त्यामुळे निर्णय काय करायचा हे तुम्ही ठरवायचे. आता उरलं काय आर्ट्स कॉमर्स सायन्स. आणि तरीही साधारणपणे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचं एक असं म्हणणं असतं की बाळा ना तू 11वी 12वी सायन्स कर, खूप संधी मिळतात सायन्समधनं, मग लागलं तर 12वी नंतर आपण आर्ट्स कॉमर्सला शिफ्ट होऊ, नाही झेपलं तर. अत्यंत चुकीचं आहे. कारण मुळातच अशा अनेक संधी आहेत करिअरच्या ज्या आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणालाही मिळू शकतात 12वी केल्यावर. सायन्स बंदच गेलं पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. त्यातल्या काही कोर्सेसबद्दल आपण पहिल्यांदा पाहूयात. एक, लॉ, वकिली. 12वी नंतर 5 वर्षाचा हा डिग्री कोर्स आहे लॉचा किंवा वकिलीचा, LLB. याच्यासाठी 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स कोणताही विद्यार्थी बसू शकतो या क्रायटेरियामध्ये. फक्त त्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, त्याला लॉ CET असं म्हणतात. आणि ह्या CETला आर्ट्स कॉमर्स सायन्स कशाचेच विषय नाहीत. त्याला विषय आहेत 1 इंग्लिश, 2 जनरल नॉलेज, 3 रिझनिंग ॲबिलिटी, 4 जनरल मॅथमॅटिक्स आणि 5 लॉजिकल ॲप्टिट्यूड. ह्या परीक्षेतनं तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला लॉच्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स सगळ्यांकरता ओपन असलेलं फील्ड आहे. आणि आज आमच्या देशाची परिस्थिती अशी आहे की 4 कोटी खटले वेगवेगळ्या कोर्टात पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकिली. मात्र हे प्रोफेशन आहे, इथे नोकऱ्यांची संख्या कमीच आहे. आपल्या स्किलवर आपल्याला पैसा मिळणार आहे. त्यामुळे मग तासाला 1 लाख रुपयापासून वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमावणारे वकील आहेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे. असंच दुसरं करिअर, सध्या कधीही TV लावा, चॅनल सर्फ करा, कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कोणी ना कोणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ, हॉटेल मॅनेजमेंट या करिअरकडे खूप ओढा आहे विद्यार्थ्यांचा. हॉटेल मॅनेजमेंट करण्याकरता 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स कशातनंही 12वी केलेलं चालतं, हे पहिल्यांदा समजून घ्या. 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जाण्याच्या 3 संधी आहेत. एक, नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची संधी. त्याकरता नॅशनल लेवलची हॉटेल मॅनेजमेंट एंट्रन्स एक्झाम होते. त्या एंट्रन्स एक्झामला विषय काय होत? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. या परीक्षेतनं तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला देशभरातल्या जवळपास 75 हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेशाची संधी मिळू शकते. दुसरं आहे राज्य सरकारची परीक्षा. विषय हेच आहेत 4ही, पण त्यातनं राज्य सरकारच्या अंडरची जवळपास 8-10 हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स ओपन होतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला या मार्कांच्या आधारे संधी मिळू शकते. तिसरा ऑप्शन, कुठलीच CET न देता 12वी नंतर तुम्हाला डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटला जाता येतं. या डिप्लोमाला जाण्याकरता फक्त 12वीचेच मार्क ग्राह्य धरले जातात, दुसरे कुठलेही नाहीत. आत्ता ऑलरेडी ती प्रोसेस सुरू झालेली आहे. जी मुलं आत्ता 12वीत पास झालेली आहेत त्यांच्यासाठी ही संधी ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडं निश्चितपणे लक्ष देणं आवश्यक आहे. आता या पॅन्डेमिकच्या काळात ज्या 2 गोष्टींना खूप बढावा मिळाला त्यातलं एक होतं हेल्थ सायन्स आणि दुसरं होतं इकॉनॉमिक्स. 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स कोणताही विद्यार्थी इकॉनॉमिक्समध्ये करिअर करूच शकतो 12वी नंतर. आणि आपल्याकडे महाराष्ट्रातले सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट पुण्यात आहे या 12वी नंतरच्या कोर्ससाठी आणि ती आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स. या संस्थेमध्ये प्रवेशासाठी नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम होते. एंट्रन्स एक्झामला परत विषय मगाशी सांगितलेलेच. यातनं तुम्ही थ्रू झालात तर BSc इकॉनॉमिक्स नावाचा कोर्स तुम्हाला करता येतो. अर्थातच नाव जरी BSc इकॉनॉमिक्स असलं तरी 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स कोणालाही जाण्याची संधी आहे. पण इकॉनॉमिक क्षेत्रात फक्त ग्रॅज्युएशन करून भागणार नाही, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं पाहिजे. पण हे झाल्यानंतर तुम्हाला बँका, इन्शुरन्स कंपन्या, फायनान्शियल सेक्टर, कन्सल्टन्सी फर्म्स, इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीपर्यंत संधी मिळू शकतात. अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाऊन UPSC करायचे. UPSCची एक स्पेशल एक्झाम ही फक्त मास्टर्स इन इकॉनॉमिक्ससाठी घेतली जाते. इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीसाठीच्या क्लास 1च्या रिक्रुटमेंट या त्यातनं होतात. त्यामुळे इकॉनॉमिक्स हे एक फील्ड असं आहे, परत एकदा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काहीच फरक पडत नाही. अनेकांचा समज असा आहे की जर IIT पवई
किंवा IIT मुंबई ज्याला म्हणतो त्याच्यात जायचं असेल तर आपल्याला सायन्सच घ्यावं लागतं. आपल्याला जेई मेन्स, जेई ॲडव्हान्स या परीक्षा द्यायला लागतात आणि त्यातनं सुद्धा पहिल्या 2000 आलं तर जेई तर आपल्याला मुंबई IIT दिसतं असं अजिबात नाही. 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स ही विद्यार्थी सुद्धा IIT मध्ये मुंबईमध्ये जाऊ शकतात. कारण IIT मुंबईनी एक डिझायनिंग कोर्स अनेक वर्षापासून लॉन्च केलेला आहे आणि या डिझायनिंग कोर्सला वेगळी एंट्रन्स आहे. त्याचा तुमच्या जेईशी काही संबंध नाही आणि या एंट्रन्समधनं 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स 12वी सायन्स कुठलाही विद्यार्थी बसू शकतो आणि एंट्रन्सच्या मार्कावर तुम्हाला IIT पवईमध्ये डिझायनिंगमध्ये संधी मिळू शकते. डिझायनिंगमध्ये पण अनेक स्ट्रीम्स आहेत. प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग. कम्युनिकेशन डिझायनिंग म्हणजे मल्टीमीडिया, ॲनिमेशन, VFX वगैरे. याच्यामध्ये तुम्हाला 12वी नंतर डिझायनिंगमध्ये या स्ट्रीम्समध्ये करिअर करायची संधी मिळू शकते. आणि मग काही फक्त IIT मुंबईचं आहे असं नाही आहे. अजून 2 अत्यंत नावाजलेल्या सरकारी संस्था आहेत. त्यातलं एक आहे NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद. यांची स्वतंत्र एंट्रन्स होते आणि त्यातनं तुम्हाला प्रवेश मिळतो. त्याच्यामध्ये मेनली क्रिएटिव्हिटी आणि स्केचिंग स्किल्स 2च गोष्टी लागतात. अशीच तिसरी इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी NIFT, नवी मुंबई सकट 6 ठिकाणी. त्यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्यातनंच प्रवेश मिळतो. म्हणजे डिझायनिंगसारखं क्षेत्र ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी लागते, ज्याच्यामध्ये काही प्रमाणात स्केचिंग स्किल लागतात, याच्यात जाण्यासाठी सुद्धा आपल्याला आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही ब्रँचमधनं गेलं तरी संधी मिळू शकते. अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाऊन UPSC MPSC करायचं आहे. आता UPSC MPSC हे फक्त ग्रॅज्युएशन नंतर देण्याच्या परीक्षा आहेत आणि तिथंच जायचं असेल तर कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं. BA चालतं, BCom चालतं, BSc चालतं, BBA चालतं, BE चालतं, कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं. आणि मग जर आपल्या डोक्यात फिक्स असेल की मला स्पर्धा परीक्षाच द्यायच्या आहेत तर अशा विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट अशी आहे त्यांनी शक्यतो 11वी पासून आर्ट्स किंवा कॉमर्स ब्रँच घ्यावी. कारण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी ग्रॅज्युएशन नंतर सुरू करतात, दिवसाला 12 तास 14 तास वगैरे घालून, पण त्याच्यात त्यांची 2 ते 3 वर्ष जातात. त्याच्याऐवजी माझी रिक्वेस्ट अशी आहे ज्या विद्यार्थ्यांना नक्की याच फील्डमध्ये करायचं आहे त्यांनी 11वी पासूनच तयारीला सुरुवात करता येते. आणि मग 11वी पासून रोज तुम्ही 5-6 तास अभ्यास करत राहिलात ग्रॅज्युएशनपर्यंत तर जे ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष घालून तुम्हाला ज्या संधी मिळू शकतात त्या इथे डायरेक्ट ग्रॅज्युएशन झाल्या मिळू शकतात, कारण तुमचा तेवढा अभ्यासच झालेला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तरी आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातही ग्रॅज्युएशन केलं तरी फरक पडत नाही. अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाऊन MBA करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना MBA करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स 12वी सायन्स काहीही झालं असलं तरी फरक पडत नाही. कारण 12वी नंतर 2 प्रकारच्या संधी आहेत. एक BBA किंवा BMS, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, हे 2 प्रकारचे कोर्सेस आहेत. 2 पैकी कुठेही तुम्हाला घ्यायचे असेल तर आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातनंही 12वी झालेलं चालतं. पण बऱ्याचशा मुलांना पुढे जाऊन MBA करायचं आहे. आपल्याकडे 12वी नंतर डायरेक्ट 5 वर्षाचा MBA कोर्स आहे, त्याला इंटिग्रेटेड MBA असं म्हटलं जातं. आणि हा लहानसा इन्स्टिट्यूट्स नाही, अगदी IIMs मध्ये अवेलेबल आहे. IIM इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया अशासारख्या IIMs मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. अर्थात या प्रत्येक IIMची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम होते आणि त्यातनं तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला हा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBA हा कोर्स करायची संधी मिळते. अर्थात त्यात इव्हन काही प्रायव्हेट संस्था पण आहेत ज्या अशा प्रकारचा इंटिग्रेटेड MBA देतात. त्यातलं नरसिंह मुंजीसारखी जी मुंबईची संस्था आहे ती अत्यंत फेमस आहे. सध्या आपल्याकडे परिस्थिती अशी आहे, तुम्ही घराच्या बाहेर पडलात, कोपऱ्यावरच्या पेपर स्टॉलवर गेलात तर 100 प्रकारची मासिकं, वर्तमानपत्र, पाक्षिकं तुम्हाला पाहायला मिळतात. तुमच्याकडच्या टीव्हीवर तर इतके चॅनेल लागतात की आता रिमोटवर बसेनं झाली अशी अवस्था झाली. 10-12 तर FM चॅनेल आहेत रेडिओवर आणि या सगळ्याच्या वर जाऊन बसलाय तो सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप. मग ह्या सगळ्याची मॅनेजमेंट ज्याच्यात बसते त्याला मास कम्युनिकेशन असं म्हणतात. 12वी नंतरच डायरेक्ट मास कम्युनिकेशनच्या डिग्री कोर्स करता येऊ शकतो आणि याच्याकरता जाण्याकरता तुम्हाला चांगल्या इन्स्टिट्यूट्स अवेलेबल आहेत. म्हणजे पुण्यातली सिम्बॉयसिस असेल, मुंबईची झेवियर्स असेल, अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट अवेलेबल आहेत. 12वी नंतर मास कम्युनिकेशन, आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठलाही विद्यार्थी त्याच्यामध्ये जाऊ शकतो. अशी अनेक मुलं आहेत ज्यांना मॅथमॅटिक्स आवडतं पण सायन्स आवडत नाही.
त्यांच्याकरता 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातनंही तुम्ही पुढे गेलात आणि जर तुमचं मॅथ्स असेल तर नंतर एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे स्टॅटिस्टिक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन करण्याची सोय आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट नावाची देशातली सर्वोत्तम संस्था आहे ज्यांचा हा कोर्स अवेलेबल आहे कलकत्त्यामध्ये, BSc स्टॅटिस्टिक्स, आणि तो 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांकरता अवेलेबल आहे. 12वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना काहीतरी पायावर उभे राहणारे कोर्सेस करायचे असतात. तसं जर करायचं असेल तर आपल्याकडे जो एक BVOC नावाचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ व्होकेशनल, अप्रतिम कोर्स आहे. या कोर्सचं वैशिष्ट्यच असं आहे 40% थेअरी आणि 60% प्रॅक्टिकल, की ज्याच्यात तुम्ही ॲक्च्युअल इंडस्ट्रीत कामच करता आणि अनुभव मिळवता, थोडाफार स्टायपेंड मिळवता आणि मुख्य म्हणजे डिग्री पण मिळवता. अनेक कॉलेजेसमध्ये हा कोर्स आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे विद्यापीठ. पुणे विद्यापीठाच्या आवाराच्या आतमध्ये हे BVOCचं कॉलेज आहे, ज्याच्यामध्ये पुणे विद्यापीठात 3 प्रकारचं BVOC करता येतं. 1 रिटेल मॅनेजमेंट, 2 मॅन्युफॅक्चरिंग आणि 3 सोलर एनर्जी. त्यातलं हे जे रिटेल मॅनेजमेंट नावाचा कोर्स आहे, या कोर्ससाठी तर विद्यापीठाने थेट मारुती सुझुकी या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीबरोबर टायअप केलाय. आणि मग त्या टायअपमधनं असं केलंय त्यांनी की पहिलं वर्ष विद्यार्थ्यांनी थेअरी शिकावी आणि नंतरचे 2 वर्ष त्यांनी मारुतीच्या एखाद्या मोठ्या डीलरकडं ॲक्च्युअली कामच करावं, हँड्स ऑन, की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना अनुभव मिळेल, त्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड 8,000 रुपये महिना मिळेल, प्लस त्या विद्यार्थ्यांना साईड बाय साईड डिग्री पण मिळेल. अशा प्रकारचा हा कोर्स आहे. असाच एक कोर्स आत्ता तुम्ही ज्यांचं हे सगळं ऐकताय, MSCIT ज्यांचं आहे त्या MKCLचा पण आहे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. 12वी नंतर यांच्याकडे 2 प्रकारचे कोर्सेस आहेत. त्यातला एक BScचा आहे आणि एक BBAचा आहे. 12वी पास झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्यासाठी अप्लाय करता येईल. 3 वर्षाच्या या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्हाला इंडस्ट्रीत ॲक्च्युअल ऑन द जॉबच ट्रेनिंग दिलं जातं. तिथेच तुम्ही शिकता, तिथेच अनुभव कमावता, तिथेच स्टायपेंड पण कमावता आणि साईड बाय साईड तुमच्याकडनं ही डिग्री करून घेतली जाते, BBA किंवा BSc डिपेंडिंग ऑन द कोर्स. स्वतःच्या पायावर उभं करणाऱ्या या वेतनासह शिक्षणाच्या उत्तम संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. फक्त आम्हाला त्या माहिती नसतात आणि म्हणून आम्ही त्याच्यापासून वंचित राहतो. हे माहिती असणं अपेक्षित आहे. याच्याकरता खरं म्हणजे हा आजचा आपण सेशन घेतलेला आहे. याच्यानंतर आपण वळूया ते आर्ट्स ब्रँचकडं. आर्ट्समधनं पुढे काय करिअर्स असतात, तर चांगल्यात चांगलं करिअर हे सायकोलॉजी डिपार्टमेंट किंवा सायकोलॉजी या सब्जेक्टमध्ये मिळू शकतं. मात्र मास्टर्सपर्यंत गेलंच पाहिजे. तुम्हाला अनेक त्याच्यामध्ये ब्रांचेस मिळू शकतात. क्लिनिकल सायकोलॉजीपासून काउन्सिलिंग सायकोलॉजीपर्यंत. क्लिनिकल सायकोलॉजी त्यातली सगळ्यात पॉप्युलर ब्रांच, आणि त्याच्यात जायचं असेल तर अगदी ग्रॅज्युएशन नंतर बंगलोरची जी निमन्स नावाची संस्था आहे, जी सगळ्यात फेमस आहे, तिथपर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांना जाता येतं. याच्या व्यतिरिक्त अगदी इतिहास, म्हणजे ज्यांना पुरातत्व शास्त्रामध्ये पुढे शिकायचं आहे त्यांच्यासाठी इतिहास आवश्यक, ज्यांना GPS यासारख्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं आहे त्यांच्याकरता भूगोल आवश्यक, फॉरेन लँग्वेजेस जर्मन, फ्रेंच, जॅपनीज, चायनीज, पोर्तुगीज अशा अनेक भाषांमध्ये तुम्हाला शिकण्याची संधी मिळू शकते. आर्ट्समधनं जाताना तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन पण करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आर्ट्समध्ये सुद्धा संधी आहेत. मगाशी सांगितलेल्या कॉमन तर आहेतच, पण स्पेसिफिक आर्ट्स पण संधी येते, लक्षात घ्या. कॉमर्स, आज कॉमर्समध्ये 3 प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत. एक CA चार्टर्ड अकाउंटंट, 2 CS कंपनी सेक्रेटरी आणि 3 CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. हे तिन्ही प्रोफेशनल क्वालिफिकेशन्सचं साधारण स्ट्रक्चर एकच आहे. पहिल्यांदा एक एंट्री लेवल एक्झाम, फाउंडेशन एक्झाम म्हणतात त्याला, ती थ्रू झालात तर इंटरमिजिएट एक्झाम, ती थ्रू झालात तर फायनल एक्झाम. या तिघांचंही वैशिष्ट्य असं आहे की इथे डायरेक्ट तुम्हाला ते डिग्री मिळत नाही. तुम्हाला ॲक्च्युअल हँड्स ऑन कामच करावं लागतं. मग त्याला इंटर्नशिप म्हणतात, त्याला आर्टिकलशिप म्हणतात, काही म्हणतात त्याला. जसं CA साठी 3 वर्ष, CS साठी 2 वर्ष ही इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप करावीच लागते. म्हणजे ही डिग्री घेऊन तुम्ही जेव्हा मार्केटला येता त्यावेळी तुम्ही फुल फ्लेज प्रोफेशनल म्हणून येता, ट्रेनी म्हणून येत नाही, कारण तुम्ही 2 ते 3 वर्ष ऑलरेडी अनुभव घेतलेलाच असतो. या तिन्ही कोर्सेसचा रिझल्ट कमी लागतो हे मान्यच आहे, पण 1% वगैरे नाही.
10% फायनलचा रिझल्ट लागतो, साधारण 17-18% आसपास इंटरमिजिएटचा लागतो आणि 25 ते 30% दरम्यान त्यांच्या स्टार्टिंग एक्झाम किंवा फाउंडेशनचा लागतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थातच ही तिन्ही फील्ड जे घासू किंवा कुथू स्टाईलचे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठीच खरं म्हणजे आहेत. ज्यांच्याकडे बैठक आहे, ज्यांना तासनतास अभ्यास करायची एक प्रकारची मानसिकता आणि सवय आहे, त्यांना हे CA, CS, CMA सारखे कोर्सेस निश्चित सोपे जातात आणि त्याच्यात ते लवकरात लवकर यशस्वी होतात. त्यामुळे हे प्रोफेशनल कोर्सेस आपल्याला कॉमर्समधून मिळू शकतात. त्याच्या व्यतिरिक्तचे सगळे कोर्सेस आपण मगाशीच पाहिलेले आहेत. नाव कमिंग टू सायन्स. सायन्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे काय करिअर्स असतात? 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 फार्मसी, 4 आर्किटेक्चर, 5 ॲग्रिकल्चर, 6 मर्चंट नेव्ही, 7 डिफेन्स सर्व्हिसेस, 8 रिसर्च फील्ड, 9 बायोटेक्नॉलॉजी, 10 पायलट आणि 11 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. 11 प्रकारची करिअर्स ही सायन्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे कायम असतात. पण 10वी नंतर जेव्हा तुम्ही याच्यात जाणार आहात त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला गरज पडणार आहे ती विषय निवडीची. कारण यातली करिअर्स जरी 11 दिसत असली तरी सगळी करिअर्स एकाच प्रकारच्या विषयांच्या कॉम्बिनेशनमधून मिळत नाहीत. काही करिअर्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स कॉम्बिनेशन लागतं, काही करिअर्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कॉम्बिनेशन लागतं, काहींसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी 4ही विषयांचं कॉम्बिनेशन लागतं. से फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग किंवा IT किंवा आर्किटेक्चर या फील्ड्समध्ये जायचं असेल तर आपल्याला PCM पुरतं. आपल्याला हेल्थ सायन्सेस किंवा मेडिकलमध्ये जायचं आहे तर आपल्याला PCB हेच लागतं. आपल्याला रिसर्च फील्डमध्ये जायचं आहे, आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये जायचं आहे, आपल्याला फार्मसीमध्ये जायचं आहे तर त्याकरता PCMB हे प्रिफर्ड विषय आहेत. आणि म्हणून आपण जेव्हा आपला एक ट्रॅक ठरवणार आहोत की मला अमुक अमुक कोर्स करायचा आहे पुढे जाऊन 12वी नंतर, तर त्यावेळेला 11वी 12वीला तुम्ही विषय काय घेता हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. हे इथं समजून घ्या. आणि मग आता जी मुलं 12वीतनं पुढे जात आहेत त्यांच्याकरता काय काय वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी सायन्समधनं मिळतात त्या पाहूया. 1 मेडिकल. नीट नावाची परीक्षा ही द्यावीच लागते, त्याला सोल्युशन नाही. मेडिकलमधला एकही कोर्स हा महाराष्ट्राची CET PCB मधनं मिळत नाही. महाराष्ट्राची जी PCBची CET आहे त्यातनं फक्त फार्मसी आणि ॲग्रिकल्चरचे काही कोर्सेस एवढंच ओपन होतं. हेल्थ सायन्सेसचा एकही होत नाही. हे मुद्दाम लक्षात घेण्याची गरज आहे. अनेक मुलांच्या डोक्यात तो गैरसमज आहे की पॅरामेडिकलला चालू शकतं तुमचं CET दिलेली, तर तसं होत नाही. आता काय काय करिअर्स आहे तो? 1 MBBS आणि BDS. बहुतांश मुलांचं स्वप्न MBBS आणि BDSचंच असतं. इथे मात्र मी हे अगदी क्लॅरिटीने सांगू इच्छितो की फक्त 3,500 जागा संपूर्ण महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आहेत MBBS BDS. आणि जर आपल्याला तेवढे मार्क मिळाले नाहीत तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही. प्रायव्हेट कॉलेजच्या फिया भयंकर असल्यामुळे त्याही कदाचित आपल्याला परवडणार नाहीत. त्या परिस्थितीत आपल्याला मेडिकल साईड सोडावी लागेल, हे लक्षात घ्या. तसं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर MBBS BDS म्हणजेच मेडिकल हा सबच डोक्यातनं काढायला लागेल. BAMS आयुर्वेदिक, BHMS होमिओपॅथी हे सुद्धा मेडिकलचेच ऑप्शन आहेत. म्हणजे आज आत्ता ह्या पॅन्डेमिकच्या काळात आपण सगळ्यांनी महिनोन काढे प्यायलेच की नाही. इम्युनिटी हा बजवर्ड झालाय आता. आणि मग आयुर्वेदिक हे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. होमिओपॅथी त्याचंही इम्युनिटी बिल्डिंगसाठी महत्त्व आहे. त्यामुळे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी हे दोन्ही डॉक्टर कीचेच कोर्सेस आहेत ज्यातनं तुम्हाला डॉक्टर हीच डिग्री मिळते. आणि मुख्य म्हणजे आत्ताच्या काळात त्याला सुद्धा महत्त्व आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नीटच्या कमी मार्काला ॲडमिशन मिळू शकेल. त्यामुळे मेडिकल याच्यामध्ये MBBS BDSच्या बरोबर BAMS BHMSचा पण विचार करायला हरकत नाही. अजून एक डॉक्टरकीचा कोर्स आहे 12वी नंतर. त्याचं मराठीतलं नाव जरा वाईट आहे, त्याला जनावरांचा डॉक्टर म्हणतात. आणि आमचे विद्यार्थी म्हणतात आपल्याला माणसांचं डॉक्टर व्हायचं. पण एक सांगतो तुम्हाला, माणसांच्या डॉक्टरपेक्षा जास्त चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज या जनावरांच्या डॉक्टरला मिळतात. कारण त्याला डॉक्टर झाल्यानंतर त्याला सरकारी नोकरी मिळू शकते, त्याला फार्मसी
फार्मा कंपनीत नोकरी मिळू शकते, डेअरी इंडस्ट्री, पोल्ट्री इंडस्ट्री, याच्या व्यतिरिक्त तो स्वतःचा व्यवसाय करू शकतो. त्याला बँका आणि इन्शुरन्स कंपन्या सुद्धा घेतात, कारण त्यांना सुद्धा डेअरी किंवा पोल्ट्रीला लोन द्यायची वेळ येते, इन्शुरन्स काढायची वेळ येते. त्यावेळी जनावरांचं हेल्थ स्टेटस माहिती असणं गरजेचं आहे, आणि ते कोणाला माहिती आहे? फक्त वेटरनरी डॉक्टरला. त्यामुळे एक 12वी नंतरचा 5 वर्षाचा अप्रतिम कोर्स, पण हाही या नीट एक्झाममधनंच मिळतो, NEET. त्यामुळे तुम्हाला नीटचे मार्क अत्यंत महत्त्वाचे आहेत. सगळी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत 5, त्यातलं 3 विदर्भ मराठवाड्यात आहेत, 1 पुण्याजवळ शिरवळला आहे आणि 1 मुंबईला आहे. त्यामुळे आपलं एज्युकेशन अत्यंत कमी कॉस्टमध्ये वेटरनरीमध्ये नक्की होऊ शकतं. मुलींना सुद्धा संधी आहेत, चिंता करायचं कारण नाही. त्याच्यानंतर येतं पॅरामेडिकल, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. आज फिजिओथेरपीचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व लक्षात घ्या. दोन्ही फीट आहे की नाही हे कोण ठरवतं? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो. आणि त्यामुळे बाळणपण झालेल्या बाईपासून ते बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला द्यायची अल्टरनेट थेरपी इज कॉल्ड ॲज फिजिओथेरपी. आज फिजिओथेरपीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे ऑप्शन्स आणि करिअर्स उपलब्ध आहेत. 4च वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतर. याच NEET नीट एक्झाममधनंच मिळणार हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे नीटची परीक्षा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे त्यातनं अधोरेखित होतं. फिजिओथेरपी नंतर तुम्हाला मास्टर्स पण करता येतं. मग नोकरीच्या, स्वयंरोजगाराच्या दोन्हीच्या चांगल्या संधी या तुम्हाला ओपन होतात. स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी हा कोर्स तर अख्ख्या महाराष्ट्रात 2 कॉलेजमध्ये आहे फक्त. एक मुंबईला गव्हर्नमेंट, दुसरं एक पुण्याला प्रायव्हेट, तिसरं कॉलेजच नाही. आणि इतकी स्कॅरसिटी आहे, आज कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, तुम्हाला स्पीच थेरपिस्ट दिसणार सुद्धा नाही. त्यामुळे हा एक वेगळा कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ह्याच NEET नीट एक्झामच्या मार्कावर प्रवेश मिळणार आहे. असाच अजून एक आहे ऑक्युपेशनल थेरपी असं त्याला म्हणतात. अगेन दिस इज अनदर पॅरामेडिकल कोर्स, इक्वली गुड, आणि 4च वर्षाचे कोर्सेस आहेत ते सगळे. त्याच्यानंतर जो येतो ऑप्शन तो खरं म्हणजे मेडिकलमधला सगळ्यात चांगला पण अत्यंत दुर्लक्षित, सामाजिक प्रतिष्ठा दुर्दैवाने आपल्याकडे नसलेला ऑप्शन तो म्हणजे नर्सिंग. 2 प्रकारचे कोर्सेस 12वी नंतर नर्सिंगचे ओपन होतात. एक GNM म्हणजे डिप्लोमा नर्सिंग, हा फक्त 12वी सायन्सच्या मार्कावर आहे. याला कुठली CET, JEE, नीट लागत नाही. आणि मग सगळ्या जिल्हा रुग्णालयांमध्ये हा कोर्स आहे, आणि मुख्य म्हणजे जवळपास फुकट आहे तो. त्यामुळे आपल्याला 3 वर्षामध्ये, 3.5 वर्षामध्ये GNM कोर्स पूर्ण केला की असंख्य अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. सेम थिंग इज ट्रू विथ BSc नर्सिंग. हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे नर्सिंगमधला. आज आपल्याकडे अनेक कॉलेजात जागा रिक्त राहत आहेत. का? तर आपल्याकडे एकंदरच विद्यार्थिनी आणि पालक यांचा नर्सिंग क्षेत्राकडनं बघण्याचा दृष्टिकोन. सामाजिक प्रतिष्ठा कमीच आहे, पण आज लक्षात घ्या की भारताने 250 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. कोणी दिल्या लसेस? नर्सेसने दिल्या. त्यामुळे नर्सिंगचं महत्त्व तितपस्त अधोरेखित आपल्याकडे झालेलं आहे. आज भारतातनं जेवढे सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स परदेशात जातात त्यापेक्षा जास्त नर्सेस परदेशात जातात हे लक्षात ठेवा. आणि भारतात नसली तरी परदेशामध्ये नर्सला सामाजिक प्रतिष्ठाही चांगली मिळते आणि 2-3 लाख रुपये महिना एवढा पगार पण मिळतो. हेही इथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आता मेडिकल इंजिनिअरिंग याच्या मध्यावर एक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. फार्मसी प्रवेशासाठी PCM किंवा PCB यातली कुठलीही CET दिलेली चालते. बायो कंपल्सरी नाही फार्मसीमध्ये. मात्र फार्मसी म्हटलं की केमिस्ट्री 70% येतं, आणि मग आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास आवडत जमत झेपत असेल तर फार्मसीच्या भानगडीत पडावं, हेही या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. आज फार्मसी कंपन्यांची परिस्थिती अशी आहे, फार्मास्युटिकल कंपन्या रिसेशन फ्री आहे. हो, लोकांचे रोग कधीच कमी होत नाहीत, तेव्हा औषधांची गरज कधीच कमी होऊ शकत नाही. म्हणजे आता पॅन्डेमिकच्या काळामध्ये अक्षरशः 6-8 महिने अगदी ऑटोमोबाईल इंडस्ट्री बंद, मेकॅनिकल इंडस्ट्री बंद, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री बंद, सगळे बंद होते. पण त्या काळात जोमानी 24/7 चालू असलेलं चक्र होतं ते फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध कंपन्या. 2 प्रकारचे कोर्सेस आहेत 12वी नंतर. एक डिग्री कोर्स आहे, त्याकरता मात्र CET ऑफ PCM और CET ऑफ PCB यातली एक कुठली तरी CET द्यावीच लागते. पण दुसरा जो आहे तो फक्त 12वीच्या मार्कावर आहे, दॅट इज कॉल्ड एज डिप्लोमा इन फार्मसी.
या डिप्लोमा फार्मसीच्या जोरावर विद्यार्थ्यांना स्वतःचं मेडिकल स्टोअर काढता येतं किंवा हॉस्पिटलच्या फार्मसीजमध्ये काम करता येतं किंवा या औषध कंपन्यांच्या सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये काम करण्याची त्यांना चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे डिप्लोमा फार्मसी हाही कोर्स 12वी नंतर 2च वर्षाचा उपलब्ध आहे. लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं करणारा, याची पण आपल्याला जाणीव ठेवली पाहिजे. नीट परीक्षा त्याच्यासाठी मात्र आवश्यक नाही, हे लक्षात घ्या. फक्त 12वीच्या मार्कावर या डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन मिळू शकते. CET नाही, नीट नाही. त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो इंजिनिअरिंग. आज इंजिनिअरिंगसाठी अनेक एंट्रन्स एक्झाम्स आहेत. CET नावाची परीक्षा आहे, PCM घेतात. JEE मेन्स नावाची परीक्षा आहे. JEE मेन्स तुम्ही जर क्लॅरिफाय म्हणजे त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवलेत तर तुम्हाला JEE ॲडव्हान्स नावाची परीक्षा देता येते, ज्यातनं तुम्हाला IITला प्रवेश मिळू शकतो. पण ह्या इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या परीक्षा, CET असो, JEE असो, ह्या देण्याकरता आपल्याला स्वतंत्ररित्या अभ्यास करावा लागतो. 12वीच्या अभ्यासावर तो होईल याची काही गॅरंटी नाही, कारण याचं एकंदर पॅटर्नच वेगळा आहे. तिथं तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किती झालं हे पाहिलं जातं. आणि दुर्दैवाने आपल्याकडं घोका आणि पेपरात जाऊन ओका या पद्धतीनेच अभ्यास होत असल्यामुळे तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असं फार महत्त्व राहत नाही. या CET किंवा JEE मध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला अत्यंत महत्त्व आहे. अजूनही विद्यार्थ्यांच्या CET JEE व्हायच्या आहेत म्हणून हे डिटेलमध्ये सांगितलं. प्लीज त्याच्याकडं मनापासून लक्ष द्या. इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे जवळपास 75 प्रकारचे कोर्सेस आहेत. आमच्याकडे फक्त मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल एवढेच माहिती आहेत. 75 प्रकारचे कोर्सेस आणि काही काही तर फक्त एकेका कॉलेजमध्ये आहेत. 100% प्लेसमेंट. म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज PVG पुणे, पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज MIT पुणे किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज KIT कोल्हापूर. अशी कॉलेज आहेत की ज्याच्यामधनं आपण इंजिनिअरिंगचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस करू शकतो. इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा तुम्हाला ॲडमिशन पाहिजे त्यावेळेला खरं म्हणजे आत्ता 12वी नंतर विद्यार्थ्यांना पडणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कुठली साईड घेऊ? कॉम्प्युटर घेऊ का, IT घेऊ का, मेकॅनिकल घेऊ का, इलेक्ट्रॉनिक्स घेऊ, काय घेऊ? आता याला विद्यार्थी ब्लाइंडली एक निर्णय घेतात आणि जातात. हे करू नका. याला एक थंब रूल आहे, तो पाळा. कारण शेवटी कॉम्प्युटर किंवा IT इंजिनिअरिंग सोडलं तर बाकी सगळी कोर इंजिनिअरिंगमध्ये काय आहे हो, 70% फिजिक्स, 30% मॅथमॅटिक्स. मग त्यामुळे जे फिजिक्स आपण 12वी पर्यंत शिकलो त्या फिजिक्समध्ये आपण 3 प्रकारच्या गोष्टी शिकलो. एक मेकॅनिक्सचा रिलेटेड भाग, दुसरा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड भाग आणि तिसरा इलेक्ट्रिकल रिलेटेड भाग. मग त्या तिन्हीतला त्याच्यात जो आवडला असेल त्याला कुठली ब्रँच सूट करते ती इंजिनिअरिंगची ब्रँच आंपली असं गृहीत धरायला हरकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला मेकॅनिक्स हा फिजिक्समधला भाग खूप आवडत असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या तिन्ही ब्रँचेस त्यातनं फायद्याच्या ठरू शकतात. एखाद्याला इलेक्ट्रॉनिक्सचा पोर्शन आवडला आहे फिजिक्समधला तर त्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग हे कोर्सेस चांगले असू शकतात. एखाद्याला इलेक्ट्रिकलचा पोर्शन आवडला आहे त्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा पॉवर इंजिनिअरिंग हे कोर्सेस चांगले असू शकतात. त्यामुळे आपण जेव्हा ब्रांच निवडतो त्यावेळी ते आंधळेपणाने न निवडता कुठेतरी आपले इनर मोटिव्स किंवा आपले इनर स्ट्रेंथ्स या समजावून घेऊनच मग ती ब्रांच निवडली पाहिजे. तीच गोष्ट कॉलेज निवडीची. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे, कॉलेज निवडताना ब्लाइंडली निवडू नका हो. जाऊन या ना त्या कॉलेजला. तुमची CET JEE झाल्यानंतर ॲक्च्युअल तुम्हाला जेव्हा फॉर्म फिलिंगमध्ये ऑप्शन भरायचे तोपर्यंत मध्ये 1.5 महिने तर मिनिमम मिळणार आहे. तो वेळ कारणी लावा. कॉलेजेस चेक करा, बघून या. तिथल्या प्राध्यापकांशी बोला, तिथल्या विद्यार्थ्यांशी बोला. विद्यार्थ्यांकडनं नेहमी जेन्युइन फीडबॅक मिळतो कॉलेजबद्दलचा, हेही लक्षात ठेवा. इंजिनिअरिंग नंतरचा जो ऑप्शन आहे तो आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चर हा कोर्स असा आहे की जो प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमीच आहे. पण तुम्ही स्किल जेवढं जास्ती चांगलं दाखवाल तेवढे तुम्हाला पैसे मिळतात. 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे. याच्यासाठी मात्र एक वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, NATA नाटा नावाची. ह्या परीक्षेतनं जर तुम्ही थ्रू झालात म्हणजे 200तले 80 क्वालिफाईंग स्कोअर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आर्किटेक्चर प्रवेशाची दारं उघडतात. आर्किटेक्चरमध्ये 3च गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, बाकी सगळी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. पण ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, ज्यांच्याकडे काही प्रमाणात स्केचिंग स्किल्स आहेत त्यांच्याकरता एक खूप चांगलं ग्रॅज्युएशन
म्हणून आर्किटेक्चरकडे बघता येईल. ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चरमध्ये जायचं असेल तर PCB किंवा PCM किंवा PCMB कुठलीही CET चालते. कारण काही कोर्सेस PCB CETतनं ओपन होतात, काही कोर्सेस PCM CETतनं ओपन होतात आणि काही PCMB CETतनं ओपन होतात. स्वतःची शेती असलीच पाहिजे का? असं काही नाही. अनेक ब्रांचेस ॲग्रिकल्चरच्या अशा आहेत जिथे तुमची शेती असण्याची गरजच नाही, इंडस्ट्री घुसली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी किंवा फूड टेक्नॉलॉजी हे जे विषय आहेत याच्यामध्ये तुम्हाला अजिबात स्वतःची शेती असण्याची गरज नाही. ॲग्रिकल्चरमध्ये खूप चांगल्या संधी आहेत. म्हणजे आता पॅन्डेमिकच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलं, सगळ्या इंडस्ट्रीज निगेटिव्ह ग्रोथ होती. एकटी ॲग्रिकल्चर इंडस्ट्री अशी होती 3 ते 4% पॉझिटिव्ह ग्रोथ होती त्याच्यात. त्यामुळे एक खूप चांगला ऑप्शन म्हणून ॲग्रिकल्चरकडं नक्की बघता येऊ शकतं. डिफेन्स सर्व्हिसेस 12वी नंतर डिफेन्समध्ये जाण्याचे मुलांना 4 आणि मुलींना 2 ऑप्शन्स आहेत. तेही बघूयात. मुलं मुली दोघांना कॉमनली अवेलेबल असलेला ऑप्शन म्हणजे AFMC आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हडपसर पुणे. या कॉलेजचे प्रवेश 100% NEET नीट परीक्षेच्या माध्यमातूनच होतात. त्यामुळे 110 मुलं आणि 30 मुली दरवर्षी या कॉलेजमध्ये निवडले जातात. त्याला बेसिस मात्र फक्त नीटचा आहे. दुसरी संधी आहे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. याच्यासाठी दर 6 महिन्याला 400 मुलं आत घेतली जातात. त्याच्यात 380 मुलं आणि 20 मुली असं साधारण प्रपोर्शन आहे. याच्या प्रवेशासाठी स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. ती दर 6 महिन्याला होते आणि जे विद्यार्थ्यांना आत्ता जे 12वीत म्हणजे 11वीतून 12वीत जाणार असतील त्या विद्यार्थ्यांना 12वीच्या सप्टेंबरमध्ये पण ही परीक्षा पहिल्यांदा देता येते. मग 12वीच्या एप्रिल मे मध्ये आणि मग 12वी नंतरच्या सप्टेंबरमध्ये, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 3 चान्स मिळतील डिपेंडिंग ऑन युअर एज. या परीक्षेला जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याचे विषय आहेत मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि जनरल नॉलेज. या विषयांची तुम्ही तयारी केली तर तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम सोपी जाऊ शकते. एंट्रन्स एक्झाम मधलं थ्रू झालात की तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याला SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असं म्हणतात. हा इंटरव्ह्यू जवळपास 5 दिवस चालतो. तुम्हाला तावून सुलाखूनच घेतात शारीरिक आणि मानसिक, आणि मग त्यातनं तुमची निवड होते. NDA मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही ब्रँचेस अवेलेबल आहेत. आणि मुख्य म्हणजे सगळं एज्युकेशन फ्री आहे. राहणं, जेवण, खाण, कपड्याला ते सकट. आणि त्यानंतर 1 लाख रुपये महिन्याच्या पगारावर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये तुम्हाला ऑफिसर म्हणून एम्प्लॉय केलं जातं. दुसरे 2 ऑप्शन्स आहेत अजून, ते फक्त मुलांसाठी आहेत आणि ते इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स आहेत. त्यातलं एक आहे पुण्याजवळ CME नावाचं कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी. या कॉलेजच्या प्रवेशासाठी तुम्हाला 12वी बोर्डाला PCM मध्ये किमान 60% मार्क आणि तुम्ही JEE मेन्स परीक्षा दिलेली असणं आवश्यक आहे. त्या JEE मेन्स मधल्या तुमच्या मार्काच्या बेसिसवर तुमचं शॉर्टलिस्टिंग होतं. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सना अर्थातच SSB सर्व्हिस सिलेक्शन इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यातनंच फायनल निवड होते. 5 वर्षाचं हे ग्रॅज्युएशन आहे. पहिलं वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, नंतरची 4 वर्ष रीतसर इंजिनिअरिंग, म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे वगैरे वगैरे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण तुम्हाला इंजिनिअरिंगचा कोर्स, राहणं, जेवण, खाण तर फुकट मिळतंच, पण त्याच्या उपर तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याच्या पगारावर ॲब्सॉर्ब केलं जातं इंडियन आर्मीमध्ये ॲज अ इंजिनियर. असाच एक कोर्स नेव्हीचा आहे. इंडियन नेव्हीचं कॉलेज आहे झांबरीन केरळ इथे. तिथे जाण्याकरता 70% मार्क्स इन बोर्ड्स इन PCM आवश्यक. आणि त्यानंतर तुम्ही JEE मेन्सला जेवढे मार्क मिळाले असतील त्याच्या बेसिसवर नॅशनल लेवलची एक शॉर्टलिस्टिंग होतं आणि त्यातनं विद्यार्थ्यांना हे पुढे SSB इंटरव्ह्यू आणि मग फायनल सिलेक्शन अशा मार्गाने जाता येतं. हे 4ही डिफेन्सचे ऑप्शन्स अत्यंत चांगले आहेत. म्हणजे फक्त देशभक्ती म्हणून नाही तर अतिशय ल्युक्रेटिव्ह सॅलरी इथं मिळते. लक्षात घ्या, लाखभर रुपये महिना एवढी तर सॅलरी इंजिनियरला चांगल्या कॉलेजातनं बाहेर पडलेल्या सुद्धा मिळते, त्याची गॅरंटी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग जसं इंडियन नेव्हीत जाता येतं तसंच मर्चंट नेव्हीत जाता येतं. आपल्याकडे मर्चंट नेव्हीसाठी 2च सरकारी कॉलेज आहेत, बाकी सगळी प्रायव्हेट आहेत. 2 प्रकारचे कोर्सेस आहेत, नेव्हल इंजिनिअरिंग आणि दुसरा आहे BSc नॉटिकल सायन्स. कुठलाही त्यातला कोर्स तुम्हाला करता येतो.
BSc नॉटिकल सायन्सचा 3 वर्षाचा कोर्स आहे, नेव्हल इंजिनिअरिंगचा 4 वर्षाचा आहे. याच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज 2 असली तरी प्रायव्हेट कॉलेज भरपूर आहेत. म्हणजे अगदी तोलानी मॅरिटाईम पासून ते मॅनेट पासून ते समुद्रपर्यंत अनेक प्रकारची कॉलेजेस आहेत जी विद्यार्थ्यांना हे कोर्सेस देतात. याच्याकरता एक वेगळी एंट्रन्स एक्झाम जी फक्त क्वालिफाय करायची, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची, ती तुम्ही क्वालिफाय झालात, जी साधारण CET सारखी असते, तर तुम्हाला सगळ्या या मर्चंट नेव्हल कॉलेजेसच्या ॲडमिशन्सचा ओपन झाल्या आणि मग त्या कॉलेजच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यातनं तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. एक लक्षात ठेवा, थोडं कॉस्टली एज्युकेशन आहे हे, पण त्यानंतर तुम्हाला चांगला जॉब मिळाला तर 5-1 लाख रुपये वर्षाला एवढी सॅलरी मिळू शकते, टॅक्स फ्री. आणि प्लस अख्खं जग बघायची संधी मिळते दुसऱ्याच्या पैशाने. याच्या एवढं चांगलं दुसरं काही असू शकत नाही. पण एक वेगळी मेंटॅलिटी या फील्डमध्ये लागते, कारण या फील्डच्या मुलांना साधारण 9 ते 10 महिने बाहेर बोटीवर राहावं लागतं आणि नंतर 2 महिने 2-2.5 महिने ते घरी राहू शकतात. घरच्यांना दोन्हीचा त्रास होतो. 8-9 महिने बाहेर राहतो म्हणून, नंतर 2-3 महिने घरात बसतो म्हणून. पण एक वेगळं करिअर, धाडसी करिअर म्हणून याच्याकडे बघता येईल. अनेक विद्यार्थ्यांना पायलट व्हायचं आहे. पायलट होण्याकरता 12वीपर्यंत फिजिक्स मॅथ्स एवढंच पुरतं. अनेक संस्था आहेत पायलटचं एज्युकेशन देणाऱ्या, त्या फक्त तुमच्याकडनं तयारी करून घेतात पायलट बनण्यासाठीची. कारण पायलटसाठी बेसिक आहे CPL, कमर्शियल पायलट लायसन्स. ते मिळवण्याकरता किमान 250 तासाचा फ्लाइंग अवरचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असला पाहिजे. आणि ह्या ज्या संस्था आहेत ट्रेनिंग देणाऱ्या, त्या पहिलं ते करून घेतात. त्याच्यानंतर थेअरीचे पेपर्स आहेत, तुम्ही तेही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला CPL लायसन्स मिळेल आणि मग त्यानंतर तुम्ही एअरलाईन्समधनं फ्लाय करायला मोकळे होऊ शकता. फक्त एक इथं वर्ड ऑफ कॉशन की 100% प्लेसमेंट गॅरंटी कोणतीही संस्था देत नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यानंतरचं करिअर आहे ते आहे रिसर्च फील्डमधलं. त्याच्याकरता ऑब्व्हियसली PCMB हे 4ही विषय असणं फायद्याचं. आपल्यापैकी अनेकांनी आयसर नावाच्या संस्थेचं नाव ऐकलं असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च पुण्याला आहे, तशी ती 60 ठिकाणी अख्ख्या देशामध्ये. त्यांच्याकडे 5 वर्षाचा मास्टर्स इन सायन्स, 12वी नंतर थेट 5 वर्ष हा कोर्स उपलब्ध आहे आणि त्याच्यातनं आपल्याला थेट मास्टर डिग्री घेऊन बाहेर पडायचं आहे 12वी नंतर, ग्रॅज्युएशनची फक्त नाही. अर्थात त्याच्याकरता एंट्रन्स एक्झाम्स पण आहेत. म्हणजे आयसरची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. 25% जागा JEE ॲडव्हान्समधनं, 25% जागा KVPY मधनं जरी भरल्या जात असतील तरी 50% जागा या स्वतंत्र आयसर एंट्रन्समधनं भरल्या जातात आणि त्याकरता PCMB 4ही विषयाची परीक्षा द्यावी लागते. सिमिलर इन्स्टिट्यूट एक भुवनेश्वरला आहे, त्याचं नाव आहे नायसर. तिथेही 5 वर्षाचं PCMBतनं कशात नाही तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डायरेक्ट करून बाहेर काढतात. पण त्याची पण एंट्रन्स एक्झाम आहे नेस्ट नावाची, तीही PCMBची आहे. त्यामुळे ह्या रिसर्च करिअरमध्ये जाण्यासाठी सुद्धा आपल्याला एंट्रन्स एक्झाम्स द्याव्या लागतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बायोटेक्नॉलॉजी इज अगेन अ रिसर्च फील्ड. आता या पॅन्डेमिकमुळे ज्यांना खूप वर जायची संधी मिळाली त्यातलं एक हे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. तुम्हाला किमान BSc नाही, किमान MSc, खरं म्हणजे PhD पर्यंत गेला तरच बायोटेक्नॉलॉजीमध्ये उत्तम करिअर मिळू शकतं. सुदैवानी पुणे विद्यापीठामध्ये 12वी नंतर इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजी MScचा कोर्स आहे. त्याची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे, अजून फॉर्म भरण्याची मुदत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बायोटेकमध्ये काही करायचं आहे त्यांनी हा पुणे विद्यापीठाच्या कोर्सला फॉर्म भरला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तिथनं तुम्हाला थेट MSc बायोटेक होता येतं आणि मग त्यानंतर तुम्ही भारतात किंवा परदेशात पुढचं PhDचं शिक्षण घ्यायला निश्चितपणे जाऊ शकता. आपल्याकडे जसं मुलं TV बघायला लागली, CID नावाची मालिका गाजू लागली, तसं विद्यार्थ्यांना एका वेगळ्याच फील्डचं अट्रॅक्शन निर्माण झालं, फोरेन्सिक सायन्स. 12वी सायन्स नंतर फोरेन्सिक सायन्समध्ये जाण्याकरता कुठली CET नाही. 3 सरकारी संस्था आहेत, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर. तिघांची ॲडमिशन प्रोसेस स्वतंत्र होते. त्याच्याकरता फक्त 12वी सायन्स आवश्यक आहे. आपण त्या कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊन ॲप्लाय करू शकता. झालं सिलेक्शन तर आपल्याला त्याच्यात निश्चित चांगल्या प्रकारचं एक भवितव्य हे मिळू शकतं फोरेन्सिक सायन्सेस. या व्यतिरिक्त काही कोर्सेसमध्ये आपल्याला स्पेशलायझेशन मॅथ्स आहे. काही मुलांना फक्त मॅथ्सच आवडतं, त्यांच्यासाठी अगदी उत्तमात उत्तम इन्स्टिट्यूट आपल्या देशात आहे, CMI, चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट. ह्या इन्स्टिट्यूटमधनं आपल्याला
मॅथमॅटिक्समधलं बेस्ट एज्युकेशन इन इंडिया मिळायची सोय मात्र त्याकरता CMIची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. 12वी नंतर काही डिप्लोमा कोर्सेस पण आहेत. त्यातले आपण 2 पाहिले, डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट आणि डिप्लोमा फार्मसी. पण अजून एक कोर्स आहे डिप्लोमाचा जो अत्यंत चांगला आहे. परत एकदा तो 1 वर्ष इंडस्ट्री आणि 2 वर्ष थेरी शिकण्याचा कोर्स पुण्याच्या DE सोसायटीच्या आवारातला हा सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आहे. त्याची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्हाला थेरी शिकवतात, 1 वर्ष इंडस्ट्रीत ॲक्च्युअल ऑन द जॉब काम करून तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स कमावता. या मुलांना 100% प्लेसमेंट्स मिळतात. त्यामुळे कुठेतरी संधी अमाप आहेत, करिअरच्या अपॉर्च्युनिटीज अमाप आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. मात्र 2 गोष्टी त्याकरता बघणं आवश्यक आहे. एक, आपली आवड काय आणि आपली नावड काय. आवडीमध्ये पुढे जायचं आणि नावड सोडून द्यायची हे बेसिक प्रिन्सिपल, पण तेवढ्यानी भागत नाही. आपल्याला खूप कष्ट करण्याची गरज आहे. केवळ आवडीच्या विषयात पुढे गेलं म्हणजे आपलं करिअर चांगलं होईलच अशी कसलीही गॅरंटी नाही. आपल्याला कष्ट हे करावेच लागतील. म्हणून इथं मला अमिताभ बच्चनचं उदाहरण आठवतं. हा माणूस गेली 52 वर्ष सिनेमासृष्टीवर राज्य करतोय. आजही 12 तास काम करतोय इंडस्ट्रीमध्ये. त्याला समजतच नाही 12 तास कधी संपतात. एवढं झोकून देऊन काम करतोय, त्याला कष्ट म्हणतात. हे जर अशा प्रकारचे कष्ट आम्ही घेतले तर आपल्याला निश्चित चांगलं यश मिळू शकतं. अशा प्रकारचं यश आपल्याला मिळो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांनी हा सेमिनार अटेंड केला याकरता आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. एक छोटीशी त्याच्यात एक गोष्ट आपल्याला सांगतो अजून. या विषयावर मी एक पुस्तक केले, 10वी 12वी नंतरची शाखा निवड. जर आपल्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण माझ्याशी MKCLच्या थ्रू संपर्क साधू शकता. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. Hey future designers, welcome to the Click DTP course. It's a fully loaded course with fun-filled and career-oriented activities. It will really help you to become job-ready. Desktop publishers are called DTP artists too. They create a number of designs, such as brochures, magazines, newspapers, and books with the help of computer software programs. They are responsible for the entire design process from start to end. Getting started with CorelDRAW and Photoshop. Setup. Understanding the basic controls. Psychology of